माझी विनंती आहे की तू मुक्त विद्यापीठमधून ॲडमिशन कर. तिने मुक्त विद्यापीठमध्ये ॲडमिशन केली आणि तिथे मग एक नोटीस लागली की युवा महोत्सव होणार आहे आणि सोबतच तिथे क्रीडा महोत्सव पण होणार आहे. आणि ती म्हणाली मॅम मला काही इंटरेस्ट नाही आहे. म्हटलं का नाही आहे, आपण चेस खेळतोय ना. ती म्हणे मला एवढं काही त्याच्यात काही रुची नाही आहे. म्हटलं तू घरून तर घे बघू पुढचं. तिने फॉर्म भरला. त्याच्यानंतर ती अमरावतीला खेळायला गेली. अमरावतीला खेळल्यानंतर तिला असं वाटलं खेळून आली ती. नंतर तिला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कॉल आला की या विद्यार्थिनीची नियुक्ती झालेली आहे. आणि ते कुठे झालं होतं नाशिकला. आणि नाशिकला तिला पूर्ण फ्रीमध्ये फॅसिलिटी मिळाली. जसं आता इथे सगळ्यात जास्त आदिवासी हॉस्टेलचे विद्यार्थी तुम्हाला ज्या पद्धतीच्या सगळ्या सोयी सुविधा मिळतात तसं नाशिकला या सगळ्या सोयी सुविधा क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मिळते. आणि ते ह्या विद्यार्थिनीला मिळालं. आणि ती विद्यार्थिनी या क्षेत्रामध्ये एवढी पुढे गेली की ती बघतच राहिली की जी गोष्ट मला आवडत नव्हती ती गोष्टी माझ्या आवडीची झाली. आणि तिने ती आवडीची गोष्ट सिद्धही करून दाखवली. आणि नाशिकला जाऊन ती विभागीय स्तरावर खेळली आणि तिचं नांदेडला सुद्धा नियुक्ती झाली होती. परंतु जेव्हा नांदेडला नियुक्ती झाली आणि तिथून त्यांना परत कॉल आला नाशिकला की आम्हाला 5च्या ठिकाणी 4च विद्यार्थिनी हव्या. 5व्या क्रमांकावर अनुश्रीचं तिथे सिलेक्शन झालेलं होतं. तर ती थोडी नाराज झाली. परंतु सगळ्या अमरावती विभागातील कर्मचाऱ्यांनी तिला समजून सांगितलं की अनुश्री असं नसते, त्यांचा नियमच तसा ठरला की काही असू शकतं कारण एवढ्या सगळ्या विभागातून विद्यार्थी येत आहे तर याचा अर्थ तू बाद झालेली नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी मी बघत गेली आणि ती यशस्वी होत गेली. आणि परत मग काय झालं की जेव्हा मी 3 ठिकाणी विद्यार्थ्यांना खेळायला, पहिले अमरावतीला, दुसऱ्या वेळेला वाशिमला, तिसऱ्या वेळेला यवतमाळला. आत्ताच आम्ही यवतमाळवरूनही खेळून आलेलो आहे. तर ती वाशिमला सुद्धा द्वितीय क्रमांकाचं मेडल घेऊन आली. आणि या सगळ्या गुणगौरवामध्ये तीच नसून आणखी माझे 7 विद्यार्थी आहे जे सुद्धा खूप सुंदर असे खेळले. परंतु पहा, म्हणतात ना जो आपली तकदीर मिळते वही मिळते. एका चित्रपटात म्हटलेलं आहे, तुम्ही सहज बघितलं असेल रीलमध्ये वगैरे, एक व्यक्ती ट्रेनमधून नारळ घेतो आणि ते जेव्हा तो नारळ आतमध्ये घेतो खिडकीतून तर त्याच्या हातात येतच नाही. खूप ओढतो आणि मग कंटाळून जातो की नारळ घेऊ शकत नाही आणि तो फेकून देतो. जसा फेकतो तसं ते खंब्याला लागते आणि ते डायरेक्ट दरवाजातून आतमध्ये येऊन त्याच्या हातात येते. अशी गोष्ट आमच्या अनुश्रीसोबत झाली. आमच्याही विद्यार्थिनीपेक्षा तरबेज खेळणारे विद्यार्थी पण कॉम्पिटिशन त्यांच्यामध्ये खूप जास्त आहे. आमचे जे 15 वर्ष वयोगटातील विद्यार्थी आहेत 4-4, 5-5 राऊंड जिंकतात. 9 राऊंडमधून 4-4, 5-5 राऊंड जिंकतात, हारून येतात. परंतु हारणे म्हणजे काही तो समोर जिंकणार नाही असं नसते. कारण या वर्षीचा खरा जर सूत्रधार गोष्ट पाहिली तर आपल्या महिलांची टीम बघा, क्रिकेट टीम किती वर्षापासून हारत येत होते. यावर्षी त्यांनी वर्ल्ड कप घेतले. म्हणजे हारणे म्हणजे काय असते, आपण आणखी पक्के होत जातो. हेच मला संदेश द्यायचं होतं. आणि माझे विद्यार्थी अनुश्रीपेक्षा दुप्पट पटीने खेळतात. पण अनुश्री जी महिला प्रवर्गात येते त्या महिला प्रवर्गात कॉम्पिटिशन कमी असल्यामुळे ती नंबर पटकावते. आणि आमची मुलं एवढे चांगली खेळू नये यांच्या पटीत काय असते, 200-300 विद्यार्थी यांच्या कॉम्पिटिशनला असतात. बिचारी राऊंडमध्ये 9 राऊंडमध्ये 6-6 राऊंड जिंकूनही बिचारी मेडल घेऊन येत नाही. आणि आमचे विद्यार्थ्यांनी 4 राऊंडमध्ये मेडल घेऊन येते. क्या फरक आहे? हेच आपल्या जीवनाचा फरक आहे बेटा. म्हणून म्हणते कोणतीही स्पर्धा असेल तर तुम्ही आवर्जून जा, त्याला ठेक समजू नका. कधी कोणाची तकदीर कुठून पलटून जाईल सांगता येत नाही. म्हणतात ना की शेणाचं खताला आपण सोनं मानतो तर ते सोनं काय आहे, क्योंकि कमल तो कीचड में खिलता है. तर अशीच गोष्ट होते ना. आमची विद्यार्थिनी या गोष्टीसाठी खरंच नशिबवान ठरली की तिनं खूप मोठं नाव मोठं केलं. आणि ही गोष्ट बघता बघता तिच्या घरच्यांनाही या गोष्टीचा खूप अभिमान वाटला. म्हणून मी या ठिकाणी आपण इथे वेलकम तर केलेलंच आहे, परंतु पुन्हा मी